पारनेर श्री संत सद्गुरुनिष्ठ निळोबाराय महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र पिंपळनेर तालुका पारनेर येथील समाधी मंदिर व परिसरातील विकास कामांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून मंजुरी अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी दिली। संस्थानाचे अध्यक्ष अशोकराव सावंत व सर्व विश्वस्त मंडळांच्या मागणीवरून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ संबंधित कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध केला। पर्यटन विकास निधी अंतर्गत 3,65,00,000 रुपये, राज्यस्तरीय तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत 3,51,00,000 निधी मंजूर झाला असून जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच मुख्य कार्य अधिकारी अहमदनगर यांना निधी वर्ग करण्यात आला आहे। श्री संत निळोबाराय संजीवन समाधी स्थळ श्री क्षेत्र पिंपळनेर विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 7,16,637 रुपये दिल्याबद्दल श्री संत निळोबाराय संस्थानचे अध्यक्ष अशोक सावंत, निळोबाराय वंशज पालखी सोहळा प्रमुख कार्याध्यक्ष गोपाळ काका मक्षी, भाऊसाहेब लटबळे, विनेकरी पांडुरंग रासकर, पंढरीनाथ गुंजाळ, राजेंद्र रासकर, चांगदेव शिर्के, LB खामकर, बाळासाहेब गाडे, संपत गाजरे, बाबासाहेब पवार, गोरक्ष गाजरे, बबन लटाबळे, अजिंक्य सावंत, विक्रांत गाजरे, हर्षल गाजरे, वैभव गाजरे आणि विश्वस्त मंडळ, सेवा मंडळ आणि ग्रामस्थ पिंपळनेर यांच्याकडून जाहीर आभार मुंबई मंत्रालय येथे व्यक्त करण्यात आले। महाराष्ट्र राज्यातील संत परंपरेतील अखेरचे संत निळोबाराय महाराज यांची संजीवन समाधी श्री क्षेत्र पिंपळनेर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे आहे। या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाने पर्यटन व तीर्थक्षेत्र म्हणून ब वर्गाअंतर्गत या संस्थांना या देवस्थानांना मान्यता दिलेली आहे। या संस्थांचा विकास व्हावा म्हणून निळोबाराय संस्थांच्या विश्वस्त मंडळाने विकास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याला विकासासाठी निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता। त्या प्रस्तावाअंतर्गत तीर्थक्षेत्र निधीतून 3,51,00,000 रुपयाचा निधी वर्ग झालेला आहे आणि पर्यटन विकासाअंतर्गत 3,65,00,000 रुपयाचा असा मोठा निधी वर्ग झालेला आहे। एकूण या संस्थांचा देवस्थानचा विकास करण्याच्या दृष्टीनं 7.25 कोटी रुपयाचा निधी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांनी दिलेला आहे। त्यांची ऋण जेवढे व्यक्त करावा, त्यांचे आभार जेवढे मानावा तेवढे थोडेच आहे। म्हणून मी निळोबाराय संस्थांच्या वतीनं आणि संस्थांच्या सर्व ट्रस्टींच्या वतीनं आणि आम ग्रामस्थांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक असे आभार मानतो। रामकृष्ण हरी।